नमस्कार मित्रांनो, माझे नाव दीपक अनाप आणि माझं हे जे चॅनल आहे या माध्यमातून मी नवनवीन कवितांचा असतो। तर आजची जी कविता मी सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे शेतकरी। तर मित्रांनो, शेतकरी म्हणलं की आपल्या जीवाचा आणि आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे। कारण मीही स्वतः शेतकरी आहे आणि जवळजवळ माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्या निम्म्याच्यावर शेतकरीच आहेत। तर तुम्हाला शेतकरी कविता जर आवडली तर आपल्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा। तर मी सुरू करतो। आता हे थोडंसं राजकारणासाठी पण आहे, बघा ऐका। जाती जातीत भांडण लावून तुम्ही भरा तुमची घरं, जाती जातीत भांडण लावून तुम्ही भरा तुमची घरं। अहो पोरं बाळ उपाशी शेतकऱ्याची आणि शेतकरी बांधावर मर। जाती जातीत भांडण लावून तुम्ही भरा तुमची घरं, पोरं बाळ उपाशी आण शेतकरी बांधावर मर, शेतकरी बांधावर मर। तुम्ही खेळतात राव कोटीत, अहो तुम्ही खेळतात राव कोटीत, शेतकऱ्याच्या मालाला साधा भाव देखील मिळेना। तुम्ही खेळतात राव कोटीत पण शेतकऱ्याच्या मालाला साधा भाव सुद्धा मिळेना। तुम्ही खातात पाची पकवान पण शेतकऱ्याला सुखाचा घास मिळेना। तुम्ही खेळतात राव कोटीत पण शेतकऱ्याच्या मालाला भाव सुद्धा मिळेना। तुम्ही खातात पाची पकवान पण शेतकऱ्याला सुखाचा घास मिळेना, शेतकऱ्याला सुखाचा घास मिळेना। राजकारण्यांच्या नादाला लागून तरुण पण लागले जाती जातीत भांडायला। अहो राजकारण्यांच्या नादाला लागून तरुण पण लागले जाती जातीत भांडायला। शेतकऱ्याला जात नसते रे, सांगा त्याच्यासाठी कोण येईल सरकारकडे प्रस्ताव मांडायला, सरकारकडे प्रश्न मांडायला। हमी भावाच्या कर्जमाफीच्या अफवात शेतकरी पुरता झाला हैराण। अहो हमी भावाच्या कर्जमाफीच्या अफवात शेतकरी झाला पुरता हैराण। कोट्यावधी घोटाळे करून तुम्हाला कसलाच नाही रावतान। अहो हमी भावाच्या कर्जमाफीच्या अफवात शेतकरी पुरता झाला हैराण। कोट्यावधी घोटाळे करून तुम्हाला कसलाच नाही रावतान, तुम्हाला कसलाच नाही रावतान। तुटपुंज्या मदतीवर जगायला भिकारी नाही शेतकरी माझा। तुमच्या तुटपुंज्या मदतीवर जगायला शेतकरी भिकारी नाही माझा। तो जगाचा पोशिंदा आहे, तोच आहे खरा राजा। तो जगाचा पोशिंदा आहे, तोच आहे खरा राजा। तर मित्रांनो, तुम्हाला ही जर कविता आवडली असेल ना तर प्लीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून नवनवीन कविता करण्यासाठी, मला मोटिवेट करण्यासाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।